जोडा तालुक्यातील पारंपरिक कंदमुळे पिकांना अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे। यापूर्वी या पिकांची शासकीय नोंद नव्हती, मात्र यावर्षीपासून सरकारने या पिकांची अधिकृत नोंदणी करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे। सेंद्रिय तालुका म्हणून जोड्याची घोषणा झाल्यानंतर आता कंदमुळे शासकीय नोंदणीत समाविष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय योजना आणि नैसर्गिक आपत्ती झाली तर नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। गेल्या डिसेंबर महिन्यात जोडा येथे झालेल्या कंदमुळ महोत्सवात शेतकऱ्यांनी कंदमुळांना शासकीय मान्यता मिळावी अशी मागणी केली होती। या मागणीस प्रतिसाद देत स्थानिक आमदार आर.व्ही. देशपांडे आणि खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्या सहकार्य लाभले होते। स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या सहकार्यामुळेच या कंदमुळांना शासकीय मान्यता मिळाली असून त्याबद्दल तालुक्यातील विविध संघटना आणि शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत। ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಇದರ ಮೌಲ್ಯವರ್ಧನೆಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಯೋಜನೆ ಹಾಕಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದು ಗೆಡ್ಡೆಗೆಣಸು ಬೆಳೆಗಳೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಾಣಿ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಬೇಕು। ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ರೈತರು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಅದು 1 ಗುಂಟೆ ಇರಲಿ 2 ಗುಂಟೆ ಇರಲಿ ಕಡಿಮೆ ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ ಅಂತ ಯಾವುದೇ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡದೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆರ್ಟಿಸಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದು ದಾಖಲೆ ಆಗಬೇಕು। ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ರೈತರು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। माननीय आर.व्ही. देशपांडे साहेब आणि संसद विश्वेश्वर हेगडे कागरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जॉइंट डायरेक्टर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट तसेच ग्राउंडवरती काम केलेले सहाय्यक निर्देशक हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट तसेच कृषी विज्ञान केंद्र यांचे जे वैज्ञानिक आणि ह्यांच्याबद्दल संबंधित माहिती गोळा करून आणि जिल्हा पंचायत सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम करून आज हे विशेषतः कुणबी मुंडली किंवा ज्याला आपण आळू म्हणतो, आळू आणि कोर व्हरायटीमध्ये आणि झाडकंडा ही जी आमची कंदमुळे आहे ह्यांना एक पीक म्हणून कन्सिडर केलेलं आहे। तेव्हा ते केलेल्या ह्या सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो।